तसी व्यापक रूपे तू फूल सुकर वीरपुरवासिनी सुरवर मुली माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्म बिला झाता. अगं बाई, शिकरे काकाने टमाट्याची चटणी द्यायला सांगितली होती. काल आणलेलं टमाटर कुठं ठेवले? हेच पाहिजे होते ना. तुझा इंटरव्ह्यू आहे ना, जा तयारी कर. मी बघते समजा इथलं. अगं ती होईल की तयारी. तुला पण मदत करणं आहेच की तेवढं महत्वाचा. गरज लागली तर बोलवीन तुला. जा. आई, बाबा गेल्यापासून 20 वर्ष तू आमच्यासाठी राबतेस आहे का नाही. सगळं एकट्यानं करायचं. पाऊस असू दे, थंडी असू दे, पहाटे 4ला उठायचा नियम काही तुझा चुकत नाही बघ. आणि मी काय मदत करायला लागले की काय ना काहीतरी कारण सांगायचं मला बाहेर घालून द्यायचं आहे का नाही. अगं आता 25 लोकांचा डबा करायचा तर 4ला उठायला नको? अगं उठ की, मी कुठं नाही म्हणले, पण मी जरा मदत केली तर काय बिघडलं सांग बरं. अगं तुझं काही बिघडू नये एवढीच काळजी लागून राहिली मला. तुझा आजचा इंटरव्ह्यू लय भारी झाला ना की बघ ही नोकरी मिळेल तुला. आणि इथं कामाला लागून राहण्यापेक्षा तू त्या नोकरीत कष्ट घेतलेले बघायला आवडेल मला. आता ते टोमॅटो कापून घेऊ का नको, का तेवढी पण मदत नकोय माझी सांग बरं. कर. अगं सिंधू, उठवायचं तरी मला. हा बरोबर आहे. माझ्या कष्टाचा भार नको असेल तुला डोक्यावर. समजा एकटीनच करतीयास असं समद्या लोकांनी दाखवायचं असेल तुला. अहो आहे तसं काही नव्हतं. तसंच आहे. सासू काय कामाची नाही असं 4 चौघीसनी सांगायचं असेल तुला. आई आंबे, अगं बघतीस ना तू, हो बाजूला. अहो आहे तुम्ही झोपला होता म्हणून उठवलं नाही. हे झोपेचं सोंग आपल्याला परवडणार आहे का? ते अवदासा उठायच्यात सगळं आवरायला हवं. आहे नग की. नग काय नग? तिच्याबद्दल चांगलं बोलण्यानं आपल्याला होणारा त्रास तिचा कमी होणार आहे का? बबडू, माझ्या बबडूला पाणी पाहिजे बे. आणि हे तरी सावकाश. हे बघ, हे घे. हे दे, पे. हळू सावकाश पाणी. हळू म्हणलं तर हळू हळू हळू. नाही माझं पाळते. पाणी कसं प्यायचं? कसं प्यायचं? आकाश. शाने माझं पाळते. सकाळ झाली, आता उठायचं उठायचं. ऐ तू जातेस बाहेर. बघ बाहेर अंधार आहे का नाही, मग अंधार असल्यावर झोपायचं आहे का नाही. झोपा सावकाश, झोपा झोपा. शान माझं बाळ आहे की नाही, मग माझी बबडू का नाही आता शांत झोपणार आहे का नाही. तिला छान छान स्वप्न पण पडणार. मग माझी बबडू. बरं झालं बाई या कार्टीला झोपवलंच ते. नाहीतर आत्तापासून उठून बसली असती तर डोक्याला ताप झाला असता. हळू बोल की, एवढं कुठे त्रास देते ती. नाही नाही त्रास देत ती. चिक्कार मदत करते बरं का. ही तुझी लाडकी बहीण. झाला 25वा डब्बा. दहावी 12वीचं सर्टिफिकेट आणि हे कॉलेजचं ब्राईट स्टुडंटचं सर्टिफिकेट. आई नमस्कार करते. महालक्ष्मीला नमस्कार केलास ना? तो कसा विसरेन मी. तिला नमस्कार केल्याशिवाय कुठे जाते का तरी मी. हा घे तुझा डब्बा. आई एकतर कुठल्या कामात मदत करून देत नाहीस
आणि हे माझ्यासाठी डबा बनवत बसतेस. कशाला व्याप करून घेते सांग बरं. अगं तुझा डबा करायला मला कसला आलाय व्याप? आता हरिपूरला जाणार तर मधी 1.5 तास तरी लागेल. भूक लागली तर घे. अगं पण 25 डबे करताना होतोय मला याप, पण काय करणार, पोटासाठी करायले ना मी. पण यो 26वा डबा भरताना लय समाधान मिळतं मला. ह्यो तुझ्या पोटासाठी करते मी. आपलं पोरग दूर असलं ना तरी ह्या स्वतःच्या हाताने घास भरावल्याचं समाधान मिळतं. घे. 26वा डबा नाही, पहिला आणि शेवटचा डबा असणार आहे बघ. आता तुझ्या 25 डब्याचं कष्ट का नाही मी लवकरात लवकर संपवणार आहे बघ. किती करतेस माझ्यासाठी सांग बरं. पण एकदा का मला नोकरी लागली का नाही की मग सगळं. नोकरी लागणारच की ग तुला, पण आधी इंटरव्ह्यूला तर जाशील की नाही? झाले की नाही डबे भरून? होय. आई नमस्कार करते. अगं नमस्कार राहू दे. आता तुझ्या नोकरीत काहीतरी चमत्कार घडू दे, मग आम्ही सुटलो. अगं चमत्कार करायला आपली महालक्ष्मी आहे की, मी कशाला पाहिजे त्यासाठी, आहे की नाही. तू आज कशाला आलीस? दूध गरम आहे, दारू दे. हा देते बिस्किट बिस्किट पाहिजे, देते देते तुला. हा ओ सरनाईकाचे वंशज, कुणी ऐका घरला की गेले युद्धावर. ते भाडं थकलं तेवढं द्या आणि मग जा युद्धावर. असं का बघायलाय? काका तुम्ही काका बोलून मामा बनवायलीस तू. ए पोरी, लई झाली आता तुमची नाटक. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायलेस तू. 6 महिन्याचं भाडं राहिले तेवढं देऊन टाका. पुढच्या पुढे बोलू. मी तुम्हाला सांगितलं नव्ह की ते डिपॉझिट म्हणून वळटा करून घेणारच आहे मी, पण तेवढ्यानं भागत नाही म्हणून बोलतोय. आम्हाला बी पोट आहे, आम्हाला कोण फुकटचे डबे देत नाही. तुमचं बरोबर आहे, पर मी आपण एक गाडी जमून संसार चालवायले. रात्रीच्या आजारपणात लई खर्च झाला, त्यामुळे थोडं. तुम्ही काड्या जोडा आणि आमच्या पुढे उसाची चिपाड्या टाका. आता पाणी डोक्यावरून जायलंय माझ्या. असं आता तुझ्या नाका तोंडात पाणी जायलंय होय? म्हणून अशी बोंबाबोंब करायला लागले ते. हो सांग तिला, सांग. अजूनपर्यंत बोंब नाही केली, पण आता बिंदू चौकात उभं राहून दौंडी पिटतो की नाही बघा. अरे तुझ्या अरे काय करते? बिंदू चौकात उभा राहा, नाही तर त्या पंचगंगेच्या घाटावर आमसनी बी तोंड आहेत. आम्ही बी लोकांनी सांगू की तू आमच्या घरला येऊन कशी दमदाटी करायला ते. आई आंबे, अगं बघतेस ना ग तू. आई तू तर शांत हो की. कसली शांत हो? काका तुमच्या पुढे हात जोडते मी. एवढे दिवस थांबला अजून 1 महिना थांबा. आज माझा इंटरव्ह्यू आहे बघा. आई अंबाबाईच्या कृपेने मला नक्की नोकरी मिळेल. नाही लागली मग माझं भाडं कोण देणार? आई अंबाबाई. आता का तोंड शिवलं तुझं? मग परवा घरला या आणि घराची चावी घेऊन जावा. बबडू बबडू काय किती भाजले बघ. तुला दूध पाहिजे होतं तर सांगायचं नाहीस का मला? दिलं असतं का नाही मी? बघ किती भाजले. थांबा आपण त्याला मलम लावूयात. असं काय करते सोन्या? हे बघ मी त्याला तुला मलम लावते. हा मग अजिबात दुखणार नाही हा माझ्या बाळाला. मी अगदी हळू लावते. हा मग तर नको ते उद्योग करते. बरं औषध पाणी करून घेत नाही सोय घर. हाय भाजलंय तिला. अगं तेच बरं झालं, तिच्या पैसे बी झाले आपल्यावर.
तिच्या ऑपरेशन साठी त्या डॉक्टरच्या डोक्यावर पैसा थापून आपण कर्जात बुडलो तरी बी अक्कल येईना. आजी मला तर कसं असतं काय ना असं नाही करायचं. तू कसली मरतीस आवाजनीच पुरून उरशील. अगं कशाला जन्माला घातलीस गं ही असली काठी. अगं एक पोरगा तरी द्यायचा त्याला तरी घराचा भार पेलला असता. ही अवस्था आली आमच्या काय पोरी कुठे कमी असतात बाई पोरांपेक्षा? हा? तुम्ही जिचं सारखं नाव घेता ती अंबाबाई सुद्धा बाईच आहे ना? ती समजा जग चालवते ना. मग माझी पूर्ण काय घर नाही चालवू शकत वय? आई तुम्ही दोघी जणींनी लय कष्टात काढले सा. पण मला पण तुमच्यासाठी कष्ट करायचंय, नोकरी करायची. तुम्हाला की नाही अगदी राजासारखं ठेवायचंय बघा. नुसता हुकूम सोडायचा. राजासारखं नाही राणीसारखं. राणी सारखंच आहे. अगं भाजली की तुला? मी आती हूँ सर. Yes. Why are you smiling? Can I? Write something on board. Oh, interesting. त्याची काय गरज नाहीये. या बसा. पूर्णा सरनाईक. येस सर. माझं BEd इंग्लिशमध्ये झालं. त्या अर्थी तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलंय त्या अर्थी तुम्ही सर्व क्वालिफिकेशन्स पात्र आहात. शिक्षकांना जे भान हवं असतं ते फार कमी लोकांकडे. विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत चांगली मार्क मिळवणारी मेंढरणं बनवता त्यांचा सर्वांगीण विकास करणारे शिक्षक आम्हाला हवेत आणि तो स्पार्क तुमच्यात आहे. आमच्या या शाळेत तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. मला हे आता ऑफिशियली नाही सांगता येणार. आमची कमिटी काय तो निर्णय घेईल. मला नाही वाटत त्यात काय अडचण येईल म्हणून. या तुम्ही. अगं काय सांगायलेस? तुझी निवड झाली? अंबाबाईची कृपा ग. आहे पूर्णाचा इंटरव्ह्यू लई भारी झाला. नोकरी लागली म्हणून. ती म्हणली ते खरंच आहे. पोरगाच आहे आमचा तो. आई अंबाबाईचा काय म्हणायचं? उदो उदो. काय म्हणायचं? आई ऐकतेस ना मग?
हॅलो. हॅलो आई. अगं आता मी सांगली स्टँडवर आहे आणि कोल्हापूरच्या बसची वाट बघते बघ. बरं ते डबा खाल्लास ना व? होय आत्ताच खाल्ला डबा बघ मी. हॅलो हॅलो. पूर्णा. हॅलो. हो ऐकते की. आई कोल्हापूरची एसटी लागली वाटतं. मी येते तुला लगेच करते फोन हा बसल्यावर. हो बरं साव कशी हा. बाबाईचा माझी फाईल कुठे राहिली. नंबर एसटी डेपो नंबर. हा उचला. हा सांगली एसटी स्टँड. होय मी आत्ताच की नाही तिथनं आले. माझी फाईल राहिल्या ती थोडी उचलून ठेवता का. होय कोल्हापूरच्या गाड्या लागतात की नाही तिथंच बाहेर बघा. जरा उचलून ठेवता का भाऊ. लय मदत होईल बघा तुमची. हा ठीक आहे. अहो म्हणजे इथं फाईल ठेवलेली ते बघितलं का तुम्ही. अगं डुप्लिकेट कागदपत्र मिळतील की विद्यापीठातनं. एवढासा चेहरा करून काय बसलीस. काही डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळतीलच ग. पण त्यासाठी लय वेळ लागेल. आणि त्या आधीच नोकरीचा कॉल आला तर मग त्यासनी काय द्यायचं. एवढ्यासाठी नोकरी पण जायची आणि घर पण. हे बघ आता जे काय असेल ना ते अंबाबाईच्या मनात असेल तेवढंच होईल. मी आता काय बोलणार यापुढे. चल
आता जास्त विचार करू नकोस. हात पाय धुवून जेवायला बस. दिवसभर बाहेर होतेस. उठ 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 म्हणते ना. काय आज हार घातला नाही? कशाला तिचं लाड करायचं? हा, काय केलं तिनं आपल्यासाठी? आहे देव आपल्यासाठी काय करत नसतोय, आपणच सगळं करायचं असतं. तो फक्त आपल्या पाठीशी उभा असतो. आई म्हणते अमुक असं केलं म्हणजे देव फळ देतो, असा मनात काही हिशेब ठेवायचा नाही. हा, आपण फक्त भक्ती करायची, देव फळ देतोच आपण. माझी चूक आहेच की. देवीला दोष देऊन काय उपयोग आहे सांग बरं. तिला जर माझी परीक्षाच घ्यायची असेल, तिच्या मनात असलं का नाही तर ह्यातनं पण तरुण नेईल बघ मला ती. तिचा आशीर्वाद आहेच की पाठीशी आहे. असं का उभारलं? थोडं अरे दे की 15. आई अंबाबाई, माझ्या चुकीमुळे जे संकट ओढावलंय की नाही त्यासाठी मी तुझ्याकडे काही सुद्धा मागणार नाही. फक्त तू पाठीशी राहा आणि या संकटाला तोंड द्यायचं बळ दे, बस.
हॅलो. विद्यानिकेतन मधून विश्राम गाडगीळ बोलतोय. अहो तुम्ही आमच्याकडे इंटरव्ह्यू दिला होता ना? हो सर, ओळखलं मी तुम्हाला. तुम्ही स्वतःहून फोन केला. उशिरा फोन केल्याबद्दल सॉरी, पण महत्वाचं आहे, आमच्या मॅनेजमेंटने तुमचं सिलेक्शन केलंय. आमच्याकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, सो कॉंग्रॅट्स. अहो हे काय, तुम्हाला आनंद नाही झाला का? हो झाला की सर. गुड. उद्या सकाळी तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेट जमा करा आणि मग परवा जॉईन व्हा. हॅलो, तुम्ही ऐकताय ना? हो. अहो मग काय झालं, बोला ना काही. हॅलो, अहो काही प्रॉब्लेम आहे का? खरं म्हणजे सर. अहो काय झालंय, मोकळेपणाने सांगा. सर त्याचं काय झालं, मी तुमच्या इथनं इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर सांगली बस स्टँडवरती गेले आणि तिथनं माझी सर्टिफिकेटची फाईल गायब झाली. सॉरी सर. सॉरी. मिस पूर्णा, तुम्ही एवढा निष्काळजीपणा कसा करू शकता? तुमचा स्मार्टनेस आणि तुमची अलर्टनेस पाहून आम्ही तुमची निवड केली होती. अहो शैक्षणिक दृष्ट्या तुमच्यापेक्षा कॅपेबल उमेदवार होते आमच्याकडे, पण त्यापेक्षा तुम्ही वेगळे वाटलात म्हणून तुमची निवड केली होती. आणि तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटची फाईल कशी हरू शकता? अहो तुम्हाला स्वतःची डॉक्युमेंट सांभाळता येत नसतील तर तुम्ही मुलांना शिस्त काय लावणार? अहो त्यांना जबाबदारीचे भान कसे देणार? सॉरी सर. नो एक्सप्लेनेशन. मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून मी फार तर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आणून द्या, अन्यथा आम्हाला दुसऱ्या उमेदवाराचा विचार करावा लागेल. पन्नासची नोट आणि देवीचा फोटो, दरवेळी तोच फोटो कसा काय समोर? डोक्याचा पार भुगा झाल्या गड्या. आजपर्यंत कुणाचा पाकिट मारताना हात कापला नाही, पण आताच कसं? या अशा शिकल्या सवरल्या माणसागत वागणं नाही परवडायचं आपल्याला. आजच्या आज निकाल लावलाच पाहिजे. नाही, काय होईल तेच आहे, पण आजच्या आज निकाल लावलाच पाहिजे. हो. हा 25वा डबा शिकरे काकांचा 12च्यात पोहोचवताना. डायबिटीज हाय, वेळेवर जेवण करायचं हाय, औषध गोळ्या घ्यायचंय, समजा माहिती आहे मला माऊली. येतो मी. पूर्ण आज पुन्हा 25 डबे.
रडायचं नाही. काय मग पूर्णा सरनाईक मॅडम पिढे कुठे आहेत नोकरीचे? फक्का वाहूनच सगळं अंबाबाईच्या पायाशी. काय झालं चेहऱ्यावर असे 12 का वाजायले? काल तर तोंड वर करून म्हणली होतीस चावी घेऊन जावा. त्याला 1 दिवस बाकी आहे अजून. ते उभी काढव ना होय तुला. नाही मी 1 दिवस कळ काढीन, पण उद्या पेपरात जाहिरात द्यायची आहे. शाहूपुरीतील 3 खोल्यांची जागा भाड्याने द्यायची आहे. आता उद्या जागा बघाय गिरायक येतील. उद्यापर्यंत खोली खाली करायची. आणि तवर तू या जगातून मोकळा झालास म्हणजे? हे म्हातारे म्हणजे वयाची इज्जत करतोय हा? विलास काका, सांग ना तिला मग. हे बघा, माझी नोकरी कन्फर्म झाली का नाही, तुमचं जे काय भाडं आहे ते मी सगळं देऊन टाकते. आणि नाही झाली मग? तर मी तुम्हाला याआधीच सांगितले घराची चावी घेऊन जावा म्हणून. उद्या येतो चावी घ्या. आई, मी आजच विद्यापीठात जाते आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट साठी अर्ज करते. बघूयात काय होतंय का ते. दुसरीकडे कुठे नोकरी मिळते का ते लवकर बघ. हाय अंबाबाई, बघतेस ना व? पूर्णा सरनाईक, हो मीच. तुमचं कुरिअर. मॅडम साईन करा की. थँक्यू. हे देवी,
झालं 50 झाले 50 झाले. मिस पूर्णा सरनाईक, येस सर. अभिनंदन. आमच्या शाळेत तुमची शिक्षिका म्हणून निवड झाली. हे तुमचे अपॉइंटमेंट आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. हो आई, लेटर मिळालं आणि उद्यापासून जॉईन व्हायला सांगितलंय बघ. होय, मी कोल्हापूरला यायला निघालीस बघ आता. संध्याकाळी आपण सगळ्या जणी जायचंय महालक्ष्मीला. हा, सगळी तयारी करून ठेव बघ. शिखाणा नारळानं ओटी भरायच्या. सगळं तिनं घडवून आणलं. पण ठेव का मी फोन? माझी बस लागली वाटतं. हॅलो हॅलो, अगं ऐक की पूर्णे, इतक्या वर्षानंतर इतकी चांगली बातमी ऐकायला मिळाली. एक काम कर, असं वाटेत कुठे गरीब कोण दिसलं ना की त्याला काहीतरी दान कर. अगं तुझ्या बाबाने सवय होती बघ. बरं बाई, कोण दिसतंय का बघते इथं. हा हा हा. ठेव का? इतक्या वर्षानंतर इतकी चांगली बातमी ऐकायला मिळाली. एक काम कर, असं वाटेत कुठे गरीब कोण दिसलं ना की त्याला काहीतरी दान कर. अगं तुझ्या बाबाने सवय होती बघ.